सौ सारिका तेलोणे वारंगे। माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे। माझे अनेक शैक्षणिक व्हिडिओ इथे मी अपलोड केलेले आहेत आणि याचा उद्दिष्टच असा आहे की प्रत्येकापर्यंत सोप्यात सोपं माहिती कळावी आणि आपल्या शाळा ज्या आहेत या ह्याच्यापासून वंचित राहता कामा नये। तर माझा हा व्हिडिओसुद्धा स्विफ्ट चॅट संदर्भामध्ये आहे। स्विफ्ट चॅट संदर्भातले 2 व्हिडिओ मी या अगोदर अपलोड केलेले आहेत। प्रथम म्हणजे स्विफ्ट चॅट कसं रजिस्ट्रेशन करावं, त्यानंतर दुसरंच त्याच्यावरती स्वाध्याय कसा सोडवावा। आणि आपल्याकडे मला असं वाटतं की प्रत्येक शिक्षकाकडे हा स्विफ्ट चॅट जो आहे आपल्या मोबाईलवरती डाउनलोड केलेलंच असेल, त्याचं रजिस्ट्रेशन असेलच, कारण आपण पॅटचे मार्क त्यामध्ये भरतो। परंतु ज्या शिक्षकांनी स्विफ्ट चॅट अद्यापपर्यंत आपल्या मोबाईलवरती डाउनलोड केलेलं नसेल तर ते प्ले स्टोअरवरून कशा पद्धतीने आपल्या मोबाईलवरती घ्यायचं आहे आणि रजिस्टर कसं करायचं आहे हा व्हिडिओ माझा नक्की बघा। आणि त्याच्यानंतरच आत्ता आपला हा जो व्हिडिओ बनवण्याचा तिसरा स्विफ्ट चॅटचा तिसरा व्हिडिओ आपण बनवत आहोत। याचं कारण असं की आत्ता यामध्ये लाईव्ह रिपोर्ट जो आहे आपल्याला दिसणार आहे। म्हणजे स्विफ्ट चॅटमध्ये आत्ता राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांच्यामार्फत संकलित 1 पॅट 2 लाईव्ह रिपोर्ट आपल्याला प्रथमच सुरू करण्यात आलेला आहे। या प्लॅटफॉर्मवरती आपल्याला अशी माहिती मिळणार आहे की आपले विद्यार्थी, वर्ग, विषय न्याय, अध्ययन निष्पत्ती याची सविस्तर माहिती आपल्याला हा डेटा आपल्याला इथे मिळणार आहे। मग ज्यावेळेला अध्ययन आणि अध्यापन ह्या क्रिया चांगल्या होतील त्याच वेळेला काय होणार आहे की आपल्या पुढचं म्हणजे आपल्या विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी याचा उपयोग होणार आहे। अर्थातच या लाईव्ह रिपोर्टच्या आधाराने अध्यापन, उपचारात्मक शिक्षण आणि पुढील शैक्षणिक नियोजन आपल्याला अधिक प्रभावीपणे करता येईल। आणि वर्गभेटीच्या दरम्यान जेव्हा पर्यवेक्षक यंत्रणा येईल त्यावेळेला आपल्याकडे जेव्हा लाईव्ह रिपोर्ट मागवतील तर आपण हा ओपन करून त्यांना याच्यातून PDF डाउनलोड करून आपण त्यांना दाखवू शकतो। तर आपण इथे पाहतच असाल की जेव्हा स्विफ्ट चॅट तुमच्याकडे ओपन असेल तर तुम्ही त्यात डायरेक्ट जाणार आहात आणि याची एक लाईव्ह लिंकसुद्धा आहे स्विफ्ट चॅटची, मी याच्यामध्ये तुम्हाला दाखवते। आता आपल्याला इथे काय करायचं आहे की आपला मोबाईल नंबर मग आपल्याला OTP येईल। हा OTP आपला कन्फर्म होईल। त्याच्यानंतर इथे तुम्हाला लक्षात येईल की ही जी माहिती आपल्याला पॅट अहवाल संदर्भामध्ये माहिती हवी आहे। मग कोणता हप्ता, तर माझ्याकडे इथे पहिली ते 4थीचे वर्ग आहेत, कारण मी जो UDAS नंबर टाकला आहे हा प्रायमरी लेवलचा टाकलेला असल्यामुळे आता दुसरीचं पाहिलं तर आपल्याला पॅट अहवाल आणि मग दुसरीचा क्लास आणि इथे तुम्हाला PDF दिसते। ही PDF जी आहे ही तुम्ही PDF वरती आहे, ही तुम्ही ओपन करू शकता। ओपन केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की आता हा पॅटचा अहवाल आपल्याला मिळाला आहे। आता आपण पाहतोय की हा रिपोर्ट कार्ड बघा तुम्ही, एक शाळेचा आहे, मी त्याचं हे नाही दाखवत, परफॉर्मन्स बघा त्याचा परफॉर्मन्स बघा। इथे दिलेलं आहे की आपल्याला मॅथ्स, इंग्लिश 3rd लँग्वेज आणि मराठी 1st लँग्वेज हा त्यांचा परफॉर्मन्स जो आहे त्या पद्धतीने पुढे बघा आपल्या विद्यार्थ्यांचं नावानिशी आपल्याला दिसणार आहे। इथे नेम ऑफ स्टुडंट्स मॅथ्स, इंग्लिश अँड मराठी 1st लँग्वेज। आता बघा इथे विद्यार्थिनी डाटा आहे, हा आपला विद्यार्थ्यांची नावं आहेत, त्याला मिळालेलं 1st लँग्वेज, मॅथ्स 3rd लँग्वेज आणि 1st लँग्वेज अशा पद्धतीचे त्यांचे गुणांकन दिलेले आहेत। हा रिपोर्ट कार्ड आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यानंतर स्टुडंट वाईज जो परफॉर्मन्स रिपोर्ट आहे 32 विद्यार्थी समजा त्यांचे आहेत। त्यानंतर आपल्याला त्यांचं एलो वाईज परफॉर्मन्स जो आहे तो तिन्ही लँग्वेज आपलं मॅथ्स 1st लँग्वेज 3rd लँग्वेज या आधारावरती तो जो लर्निंग आउटकम्स मार्क्स आहेत या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळणार आहे। आणि आपण त्या संदर्भामध्ये आपल्या पर्यवेक्षक यंत्रणेला सुद्धा हे आपण दाखवू शकतो। म्हणजे अशा पद्धतीने रिपोर्ट कार्ड आपल्याला मिळाले तर आपल्यालाही ॲव्हरेज लक्षात येईल आणि ॲव्हरेज स्कोअर कळला की आपण जे घटक आहेत ते आपण लर्निंग आउटकम्सचे जे घटक आहेत त्याच्यामध्ये कुठे मागे पडले आहेत हे आपल्या लक्षात आलं तर आपण तो परफॉर्मन्स वाढवण्यासाठी तिथे प्रयत्न
करू शकतो. इथे ॲव्हरेज स्कोअर दिलेले आहेत. इथे 100% झालेले म्हणजे याच्यामध्ये पुढे ह्याच्यामध्ये प्रगती करण्यापेक्षा आपल्याला कशात मागे पडल्यात तर आपण पाहतो की 78%, 70%, 66, 53 म्हणजे ऐकलेल्या किंवा मनातल्या गोष्टींना स्वतःच्या पद्धतीने आणि वेगवेगळ्या प्रकारे चित्र, शब्द, वाक्यांद्वारे लिखित स्वरूपात अभिव्यक्त करतात. इथे मात्र परफॉर्मन्स थोडा डाऊन आहे. 53% आले म्हणजे आपण ह्यामध्ये प्रयत्न करून विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त याचा सराव घेऊन विद्यार्थ्यांचं अध्यापन जे आहे यांना करून आपण त्यांची हा जो घटक आहे यामध्ये त्यांना पुढे आणू शकतो, त्यांची प्रगती घडून आणू शकतो. एखादी कथा कविता स्वतःच्या कल्पनेने पूर्ण करतात. इथे पण 66% आहे म्हणजे सर्व विद्यार्थी जे आहेत त्यांचं रिपोर्ट पाहिला तर 66% आपल्याला 100%वर जर न्यायचं असेल तर तिथे आपल्याला काय प्रयत्न करता येतील हे शिक्षक ठरवू शकतील. ह्या पद्धतीने आपण त्यांचं इंग्रजीमध्ये सुद्धा आपण बघितलं असेल तर इंग्रजीमध्ये त्यांचा परफॉर्मन्स कुठे डाऊन आहे इथेच दिसतो. हा पण इथेच डाऊन दिसतोय. अंडरस्टँड्स इथे दिलेले आहे सिक्वेन्स ऑफ स्टोरीज अँड इव्हेंट्स. त्यानंतर बघा आता बाकीचं परफॉर्मन्स चांगला आहे. 53% पण आल्यात की आयडेंटिफाईज डिफरंट शेप्स, साईज, कलर्स, वेट, टेक्स्चर म्हणजे हे पण त्यांना लक्षात येत नाही. तर हा पण जास्तीत जास्त सराव शिक्षक घेऊ शकतात आणि ते करू शकतात. आता इथे गणिताच्या बाबतीत 33% कुठे आले, सरळ आणि वक्ररेषा वेगळ्या करतात. मग हे कमी आले म्हणजे इथे त्यांना अजून लक्षात आलेलं नाही की वक्ररेषा आणि सरळ रेषा कोणत्या आहेत. या त्यांच्या लक्षात आलं तर नक्कीच त्यांचा सराव घेतला तर आपला हा परफॉर्मन्स विद्यार्थ्यांचा वाढू शकतो. 2 अंकी संख्यांवर क्रिया करतात. या पद्धतीने आपण पाहिलं. अजून एक आहे विद्यार्थीनिहाय तो दर्जा दिलेला आहे. तो विद्यार्थी कुठल्या ह्याच्यात मागे पडला आहे. आता इथे 53% मराठीमध्ये हा आहे पण त्याचं जर पाहिलं तर थर्ड लँग्वेज चांगला आहे. या पद्धतीने आपण कोणता विद्यार्थी कोणत्याच्या म्हणजे कृती आराखडासुद्धा आपण याच्यावरनं तयार करू शकतो आणि त्या विद्यार्थ्यांना आपण पुढे नेऊ शकतो. या पद्धतीनेच आपल्याला स्विफ्ट चॅटमध्ये आपला लाईव्ह रिपोर्ट जो आहे तो आपल्याला डाउनलोड करता येणार आहे. शिक्षक, मुख्याध्यापक यांना दोघांनाही ते डाउनलोड करून आपल्या परीक्षा यंत्रणेला दाखवता येईल. तुम्हाला हा व्हिडिओ माझा आवडल्यास तुम्ही नक्कीच लाईक, शेअर अँड कमेंट्स करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मी तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ सादर करेल जेणेकरून त्याचा फायदा आपल्यासाठी नक्कीच होईल. धन्यवाद.